अजब रमा राघवची जोडी। ठीक आहे, जातील ते घराबाहेर। आजी हे तुम्ही बोलताय? काय बोलताय तुम्ही? हे सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। आई, हा काय प्रकार आहे? ही कोणाची बॅग आहे? माझी। गजानना, माझं ठरलंय, जर रमा आणि राघव घर सोडून जाणार असतील तर मीही त्यांच्याबरोबर घर सोडून जाईन। आई, हे तुझं असलं वागणं तुला तरी पटतंय का? गजानना, हा प्रश्न जर तू स्वतःला आधी विचारला असतास ना तर आज मला विचारायची वेळ आली नसती। मलाही तुझं वागणं पटत नाही। तुला हे दोघं घरात नको आहेत ना? ठीक आहे, काही हरकत नाही, ते या घरात राहणार नाहीत, पण मला ते हवेत म्हणून मी त्यांच्याबरोबर जाईन। आजी आजी, अगं तूच म्हणतेस ना नेहमी कुठलाही निर्णय घेण्याआधी विचार करावा, तर तूच हे असं काहीतरी। पुढे काहीच बोलू नको श्रुती, मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलेला आहे। आई हो, काय निर्णय घेतलाय? कसला विचार केलाय तुम्ही? हो, आमचा विचार केलात का? आई, मला तुम्ही तिघही जण हवे आहात। आणि हो, या दोघांना थांबवण्याऐवजी तुम्हीच त्यांच्यासोबत काय निघालात? आजी, आमचा तरी विचार करा ना। इथे या घरात माझ्या या दोन लेकरांवर उघड उघड अन्याय होतोय, तो मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही आणि गप्पही बसू शकत नाही। मी जर आज गप्प बसले तर उद्या काहीतरी भलतसलत होऊन बसेल आणि ते मला व्हायला नकोय। नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच घरातून बाहेर गेलेलं बरं, नाही का? आई, ही कालची पोर तुला इतकी जवळची वाटायला लागली की तू घर सोडून जायला लागली? ही मुलगी कालची असली तरी ती आज आपल्या घरची लक्ष्मी आहे। आणि तिचा अपमान झालेला मला सहन होणार नाही। आणि माझा, आपल्या कुटुंबाचा अपमान झाला त्याचं काय? तिनं असं कधीही काहीही केलेलं नाहीये। किंबहुना कित्येक वेळेला तिने आपल्या घराची लाज राखली आहे। हे तू विसरला असेल गजानना, पण मी विसरले नाहीये। बघ हे, बघ बघ तुझे प्रताप। गुरुजी, बस एक शब्द बोलू नकोस। आणि तुझ्या तोंडून माझं नाव देखील घेऊ नकोस। माझ्या आईला माझ्यापासून दुरावलंस, तेवढं पुरं नाही झालं? आबा हो, तुम्ही रमावर विनाकारण आरोप करताय। आजीने जो निर्णय घेतला त्याचा आणि रमाचा काहीच संबंध नाहीये। बोलला बोलला आला तिची बाजू घ्यायला। अरे, इथे तुझी आजी आणि तुझ्या वडिलांमध्ये बेबनाव होतोय
त्याची तुला फिकीर नाही हा? तुला काळजी आहे ती ह्या मुलीची. माधवा बास. शालिनी, माधव बरोबर बोलतोय. त्याला गप्प करण्यात काय अर्थ आहे? या मुलीने मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं की हे घर माझं आहे. हा? या घराकडून मला संस्कार मिळाले, इकडे मला कुटुंब मिळालं, या कुटुंबाने मला खूप प्रेम दिलं. मग कुठे गेले ते संस्कार, कुठे गेलं ते प्रेम? माझ्या राघवशी लग्न करून तू माझ्या आईला माझ्यापासून दुरावलास. माझ्या कुटुंबाला माझ्यापासून तोडलं. याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस. तू आमच्या राघवशी लग्न करण्याचा तुला पहिल्यापासून बेत होता. तू हे सगळं आधी ठरवलं होतं. पण लक्षात ठेव पोरी, हे तुझं असं हे नम्रपणाने वागणं, हे चांगुलपणाने वागणं ना, हा सगळा खोटेपणा आहे. खोटेपणा. हे बाकीचे सगळे फसले असतील पण मी नाही फसणार. तुम्हाला हा आमचा राघव तुमच्या ताटाखालचं मांजर व्हायला हवाय. तो तुम्हाला गरजावे म्हणून हवाय. तुम्हाला गरजावे म्हणून हवाय. अंकल गुरुजी, आई, आजी, मी राघवची शपथ घेऊन सांगते. माझ्या मनात असं काही नाही. प्लीज बिलीव्ह मी अंकल गुरुजी. राघवरावांची खोटी शपथ घेताना लाज नाही वाटत तुला? अश्विनी, पुरे. आजी प्लीज, हे बघा, तुम्ही आमच्या बरोबर घर सोडून येऊ नका प्लीज. माझ्यामुळे हे घर तुटावं असं खरंच मला नाही वाटत. प्लीज प्लीज तुम्ही नका हे घर सोडू. प्लीज आजी, प्लीज. रमा, घरं बनतात माणसांमुळे, त्या माणसांच्या भावनांमुळे. पण ज्या घरात माणसांना आणि त्यांच्या भावनांना किंमतच नाहीये, त्या घरात आता मलाच राहायचं नाहीये. काय म्हणाली साई? मी भावना शून्य झालोय आणि तू यासाठी घर सोडून चाललीयस? आई, या मुलीने तुझ्यावर अशी काय जादू केली आहे ग? जादू नाही, भानामती म्हणा, भानामती. आई, आई, तुला खरंच वाटतंय मी? रमा, हा सगळा काय प्रकार आहे? पळून जाऊन तू लग्न केलंस? हाऊ डेअर यू? आपण आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चाललोय. राईट नाव. तुम्ही रमावर अशी जबरदस्ती करू शकत नाही.
मला अडवण्याची हिम्मतच कशी झाली तुझी? प्रश्न हिमतीचा नाहीच आहे. रमा माझी बायको आहे ह्या गोष्टीची जाणीव करून देतोय तुम्हाला. आम्हा दोघांना तुमची परवानगी घेऊन, तुम्हाला विश्वासात घेऊन देवादिकांच्या साक्षीने आणि तुमच्या आशीर्वादाने लग्न करायचं होतं. तसा प्रयत्नही केला आम्ही. तुम्ही कोणीच आम्हाला समजून घेतलं नाही. प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आमच्या नात्याकडे बघत आलाय, पण आम्हाला काय हवंय हे कोणीच जाणून घेतलं नाही. शेवटी आमचा नाईलाज झाला आणि हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. काय म्हणालास राघव? मी तुम्हाला समजून घेतलं नाही? आठवतंय तुला? माझ्या रमाला घेऊन तुमच्या दारावर आलो होतो. तुझ्या वडिलांसमोर गुडघे टेकून विनवण्या केल्या होत्या मी, तुमचं लग्न व्हावं म्हणून. तुम्हाला तरी आठवतंय ना गजानन गुरुजी? तुमच्या घरी येऊन माझ्या मुलीच्या पदरात तिला हवं ते सुख घाला म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनवण्या केल्या होत्या मी. तुम्ही काय केलंत? तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबाचा फक्त अपमान केलात. माझ्या रमाबद्दल तोंडाला येईल ते बरळलात. तुमच्यासारख्या माणसाच्या घरात माझी रमा सून म्हणून जाऊ नये म्हणून मी रमा राघवच्या लग्नाला विरोध केला. तुमच्या घरी मीच पाठवलं होतं रमाला, तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तुम्ही तुमच्या मुलावर नाही संस्कार करू शकलात गुरुजी, तुम्ही इतर कोणावर काय संस्कार करणार? आणि म्हणूनच तुमच्या या राघवनी माझ्या रमाला फूस लावली, तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लपून छपून लग्नही केलं. हे तुमचे संस्कार. खरं म्हणजे हे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे होतं गिरीशराव. तुम्हालाच हुशार आणि संस्कारी जावई हवा होता ना तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी, आणि म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला भरीस पाडलं तुम्ही. रमेश, थासाटा रमेश, खोटं आहे हेच खरं आहे. आणि त्यांच्या लग्नाला माझा कायम विरोध होता हेही तितकंच खरं आहे. पण त्यांनी हिम्मत केली कारण तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलात. पैशाने त्याला विकत घेता येईल हे त्याला कळलं नसेल, पण मला पुरतं कळून चुकलंय गिरीशराव. गजाननराव, व्हॉट? गिरीश, जस्ट लुक ॲट हिम. काही तोंडाला येईल ते बरळतोय हा माणूस. अरे तुझ्या समोर तोंड उघडून बोलायची हिम्मत कोण करत नाही, आणि हा माणूस त्याच्या मनाला येईल ते बोलतो तुझ्याशी. नाही गिरीश, तू म्हणत असलास ना तर मी आत्ताच्या आत्ता कमिशनरला फोन करते. बस, प्लीज स्टॉप इट. प्लीज स्टॉप इट. डॅड, अंकल गुरुजी काय करताय तुम्ही? असं एकमेकांवर आरोप का करताय? प्लीज, यातलं काही खरं नाहीये, असं काहीच नाहीये. अंकल गुरुजी, तुम्हाला तर आधी मी सून म्हणून पसंत होते, आणि डॅड तू पण तर आमच्या लग्नाला परमिशन दिली होतीस. मग कोणीतरी येऊन काहीतरी सांगतं आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता.
आणि आमच्या लग्नाला नकार देता? संस्कार मोठे की पैसा मोठा हा प्रश्नच नाहीये. इथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आमचं प्रेम आहे. हे दिसत नाहीये का तुम्हाला? प्लीज प्लीज आता तरी समजून घ्या आम्हाला, प्लीज. प्रेम म्हणे माय फूट. ही ना एक मिडल क्लास इमोशनल ड्रामा आहे प्रेम म्हणजे. ओ लावण्या मॅडम, तुमची मुलगी लग्न करून आली, तुम्ही काय बोलताय? आणि जस्ट शट अप, ओके, जस्ट शट अप. तुझ्या थांब जरा. आजी, मी खरं सांगते, मी आणि राघव एकमेकांशिवाय नाही राहू शकत. म्हणूनच आमच्याकडे लग्न करण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आणि मुळात लग्न करताना पहिलं पाऊल मी उचललं होतं. आय न्यू इट. तूच माझ्या मुलीला फसवलं असणार. तुला काय वाटतं रे? हा, हे कुठल्या तरी देवळात जाऊन तिच्या कपाळावरचं कुंकू लावलं, गळ्यात हे 2 रुपयाचं मंगळसूत्र घातलं म्हणजे लग्न झालं? आणि हे लग्न सगळ्यांना मान्य आहे? नाही, हे ना फक्त सिनेमात होतं, खऱ्या आयुष्यात नाही. हे जे मंगळसूत्र आहे ना, गाडीची किंमत नाहीये. Don't even think of it. मंगळसूत्र सोड. पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावायची हिम्मत पण नाही करायचीस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी आई आहेस. तू कधी चांगली बायको नाही बनू शकलीस ना चांगली आई. तुला या मंगळसूत्राची किंमत काय कळणार आहे का? पण माझ्यासाठी हे मंगळसूत्र सर्वस्व आहे. माझ्यासाठी माझं प्रत्येक नातं तितकंच इम्पॉर्टंट आहे, कळलं? सो मी जिवंत असेपर्यंत या मंगळसूत्राला कोणीही हात लावू शकत नाही. तुम्ही कोणीच आमच्या लग्नाला आशीर्वाद दिला नसेल, पण हा माझ्या माधवी आत्याचा आशीर्वाद आहे. यातलं प्रत्येक म्हणी, प्रत्येक पोहळं, त्याचा अर्थ तिने मला समजावून सांगितलाय आणि मी तो समजूनही घेतलाय. पण मला त्याचा अर्थ तुला समजून सांगायची काहीच गरज वाटत नाहीये. थांब लावण्या. रमा, तू पुरोहितांच्याच घरात राहणार आहेस की आमच्या बरोबर आपल्या घरी येणार आहेस?
मी आता इथून कुठेही जाणार नाही. ठीक आहे, तुझा निर्णय सांगितलास ना, आता माझा निर्णय ऐक. रमा, आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. माझ्यासाठी आत्ता या क्षणी तू मेलीस, या क्षणी तू मेलीस.